मानी परिवाराच्या वतीने आयोजित कैलासवासी तीर्थस्वरूप अभिमानजी देवरावजी मानी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या तीनही कन्यांनी आणि सुपुत्रांनी या ठिकाणी पुण्यस्मरणानिमित्त हरिकीर्तनाचं आयोजन केलं। आज कैलासवासी तीर्थस्वरूप अभिमानजी मानी यांना जाऊन या परिवारातून 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी राजश्रीताई अभिमानजी माने, त्याचप्रमाणे श्री विजय भाऊ अभिमानजी माने, सौभाग्यवती काव्याताई विजयजी माने, त्याचप्रमाणे या ठिकाणी बाबांच्या तीनही कन्या सौभाग्यवती रुपालीताई कालिदासजी नाईकवाडे, दीपालीताई दत्तात्रयजी मोरे आणि सौभाग्यवती सीताताई स्मिताताई सचिनजी सूर्यवंशी। तीर्थस्वरूप वडिलांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, 1 मुलगा, 3 मुली, सुना, नातवंड असा सुंदर परिवार आहे। वडिलांना जाऊन या परिवारातून 1 वर्ष पूर्ण होत आहे। माईबाप आता सगळं आहे त्याच जागेवर आहे, कुटुंबातल्या व्यक्ती आहे त्या जागेवर आहेत, आहे ते सगळं त्या जागेवर आहे, पण एका गोष्टीची मात्र कमतरता आहे। या परिवारातून एक वडीलधारी व्यक्ती गेली आणि कुटुंबाचा एक आधार निघून पडला, याचं मात्र या कुटुंबामध्ये दुःख आहे। जोपर्यंत बाप जगामध्ये असतो, माईबाप, आई घराचं मांगल्य असते, त्या घराचं अस्तित्व बाप असतो। आई घराचा कळस असेल, त्या घराचा पाया बाप असतो। बाप जीवनातली अशी शिदोरी आहे माईबाप, आईप्रमाणे सुद्धा तीही सरतही नाही आणि उरतही नाही। ढगाळ गेलेला सूर्य पुन्हा दिसू शकेल, पण मातीआड गेलेले मायबाप मग पुन्हा नाही दिसू शकत। जगात बाप असतो तोपर्यंत त्याची किंमत आम्हाला कळत नाही। एवढा सुंदर सोहळा या ठिकाणी आमच्या विजय भाऊंनी केला। आज कैलासवासी अभिमानजी माने यांच्या तीनही कन्या या ठिकाणी आहेत, 1 सुपुत्र आहे। आमच्या दादांची फार मोठी पळापळ होती, अगदी तारीख घेतल्यापासून रात्री पहाटे निघल्यापासून त्यांचे फोन होते, फार तळमळ होती। आज या परिवारातून एक व्यक्ती गेलेली मायबाप, तिला पिता, पिताश्री, बाप, वडील अनेक प्रकारच्या संज्ञा देण्यात येतात, अनेक प्रकारचे विशेषण लावण्यात येतात। ज्यावेळी वडील जीवनातून निघून जातो मायबाप, एक व्यक्ती असते, पण तिचं नातं प्रत्येकाशी वेगवेगळं असतं। जोपर्यंत बाप जीवनामध्ये असतो, जोपर्यंत बाप घरात असतो, जसं माळेतला दोरा असतो, तो दोरा माळेतल्या सगळ्या मण्यांना एकत्रित बांधण्याचं काम करतो, तसं बाप कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तींना, सगळ्या सदस्यांना एकसंधित करण्याचं काम करतो। ज्या दिवशी माळेतला दोरा तुटला जातो त्यावेळी मणी विखुरले जातात, ज्यावेळी घरातला बाप निघून जातो त्यावेळी घरातले सदस्य सुद्धा विखुरले जातात। सर्वाचा आधार म्हणजे आमचा बाप असतो मायबाप। आज सगळ्यांना आईचं महत्व कळते। प्रत्येक कवी आला, प्रत्येक कथाकार आला, कीर्तनकार आला, साहित्यिक आला, तत्ववेत्ता आला, प्रत्येकाने आईचं महत्व प्रतिपादित केलं, पण बाप कोणालाच गरजेचा वाटला नाही। साने गुरुजींनी सुद्धा श्यामची आई ही कादंबरी लिहिली, श्यामचा बाप नाही लिहावा असं वाटलं।
आज ठेस लागली ग, सगळे म्हणतात आई ग. वेदना झाल्या तर आम्हाला आईच आठवते. हा शपथ घ्यायची जरी ठरली तर आईची शपथ. बाप शपथ घ्यायच्या लायकीचं सुद्धा आम्ही समजत नाही. डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते ती आई असते, पण डोळ्यात न दाखवता सुद्धा आपल्या लेकरावरती निस्वार्थ प्रेम करतो. डोळे मिटेपर्यंत तो बाप असतो, मायबाप. आणि हा बाप खऱ्या अर्थानं कळायला पाहिजे. या बापाची महती काय, महत्व काय असूनही त्या बापाचं महत्व आम्हाला कळत नाही. जीवनात बऱ्याच गोष्टी अशा असतात, असताना त्याची किंमत कळत नाही, पण मग नसल्यानंतर त्या व्यक्ती, त्या वस्तू, त्या गोष्टी जीवनात परत मिळत नाही. बाप हा पडद्याच्या पाठीमागचा कलाकार आहे आमच्या जीवनाच्या. बापाचं समर्पण आमच्या लक्षात येत नाही. माईबाप हा बाप खऱ्या अर्थाने कळावा. आज राम कौशल्येचा जरूर म्हणावं, पण पुत्र विराहामध्ये मेला तो राजा दशरथच होता. कृष्ण देवकी यशोदेचा जरूर म्हणावं, कृष्ण देवकीचा जरूर म्हणावं. अरे भरपुरामध्ये आपल्या प्राणाची पर्वा न करता यमुनेमध्ये भर पावसातून आपल्या लेकराला टोपलीतून नंदराजाच्या गोकुळामध्ये घेऊन जाणारा कृष्णाला एक बाप होता. आई लक्षात राहते मायबा, बापाचं समर्पण का कोणाच्या लक्षात राहत नाही. आणि हा बाप खऱ्या अर्थाने कळावा. आणि या बापाच्या ऋणातून मुक्त होण्याचा अल्पासा केलेला प्रयत्न म्हणजे आज आमच्या विजय भाऊंनी या ठिकाणी कैलासवासी तीर्थस्वरूप त्यांच्या वडिलांची जी पुण्यतिथी आहे ना, या पुण्यतिथीच्या निमित्तानं या ठिकाणी हरिकीर्तनाचं आणि पुण्यस्मरणाचं केलेलं आयोजन म्हणजे बापाच्या जीवनातून, बापाने केलेल्या उपकारातून उतराई होण्याचा अल्पसा केलेला. प्रत्येक जीवावरती 3 ऋण सांगितले शास्त्राने, देव ऋण, ऋषी ऋण आणि मातृपितृ ऋण. देवाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. हरिस्मरण करणं देवाच्या ऋणातून मुक्त होणं. दुसरं ऋण सांगितलंय ऋषी ऋण अथवा संत ऋण. संताच्या ऋणातून मुक्त व्हायचंय. संतांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने मार्गक्रमण करायचे. धर्मस्य तत्वम निहिता गुहायाम महाजनोयीन जतस्सपंता, हेत वडील जे जे करीती तया नामू धर्मू ठेवीती, तीची एरनुष्ठिती सामान्य सकळ. संतांनी जो मार्ग दाखवून दिला, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते, त्या मार्गाने जाणं, दुसऱ्या ऋणातून मुक्त होणं संतांच्या आणि ऋषींच्या. तिसरं ऋण सांगितलंय मातृपितृ ऋण. आहे तोपर्यंत माय बापांची सेवा करणं आणि आई वडील गेल्याच्या पश्चात मग श्राद्धाधिक क्रियाकर्म करणं. उत्तर क्रिया असेल, पिंडदान असेल, श्राद्धाधिक क्रिया असेल, तर्पणादी विधी असेल. आई वडील गेल्याच्या नंतर मग श्राद्धाधिक विधी करायचे, तर्पणादी विधी करायचे, पिंडदान करायचं, आपल्या आई वडिलांच्या प्रित्यर्थ अन्नदान करायचं. म्हणजे आहे तोपर्यंत सेवा करणं आणि नंतर पुण्यस्मरणादी क्रियाकर्म करणं म्हणजे आई वडिलाच्या पुण्यातून मुक्त होणं. तसं पाहिलं तर आई वडिलांचे उपकार जन्मात माईबाप फेडल्या जात नाही, पण या ठिकाणी पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आई वडिलाच्या त्या पुण्यातून उत्तराई होण्याचं म्हणजे पुत्राचं हे कर्तव्यच आहे. आहे तोपर्यंत मायबापाची सेवा करायची आणि गेल्यानंतर मग श्राद्धाधिक पिंडदानाधिक क्रियाकर्म करायचे. या ठिकाणी आमच्या विजयदादांनी हा जो उत्सव ठेवला, हा पितरांच्या ऋणातून अल्पसा होण्याचा, मुक्त होण्याचा केलेला प्रयत्न आहे. हा म्हणजे पितरांच्या ऋणातून मुक्त होणं. विठ्ठल प्रसंग जरी दुःखाचा असला मायबाप, या ठिकाणी आदरणीय वडिलांना या परिवारातून जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे. खरं तर वय जाण्यासारखं नव्हतं ज्यावेळी मी फोटो पाहिला, पण जाणं हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये निश्चित आहे मायबाप. ज्यावेळी प्रत्येक आशा आकांक्षा पूर्ण होतात आणि योग्य वयामध्ये व्यक्ती गेला, एक 60-65 वर्षाच्या नंतर, तर मग जरा दुःखाचं प्रमाण जरा कमी असतं. तसं मुलांना आणि मुलींना मायबाप गेल्याच्या नंतर काय दुःख होतं मायबाप
हे दुःख शब्दात वर्णन करता येत नाही. पण अगदी अल्प वयामध्ये आणि अचानक एखादी व्यक्ती घरातून निघून जाणं, ती व्यक्ती जाते मायबाप, ती जगात दिसत नाही गड्या. रुसून गेलेला व्यक्ती असं वाटतं कुठेतरी भेटेल तो कधीतरी. पण ज्यावेळी जगाचा निरोप घेतो माणूस, त्यावेळी जगाच्या कोणत्याही कान्याकोपऱ्यामध्ये तो सापडत नाही. आणि या कुटुंबाला प्रचंड दुःख झालेलं आहे, पण तरी सुद्धा अध्यात्म कुठेतरी दुःख कमी करण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळी जीवनातलं फार मोठं दुःख होईल मायबाप, आपल्याला वाटतं ना आपल्या जीवनामध्ये फार मोठं दुःख पाठवलं देवानी, त्यावेळी कधीतरी मी सांगते गड्या, तुम्ही तुकोबारांची गाथा वाचा, माझ्या माऊली ज्ञानोबारांचं चरित्र वाचा. त्यावेळी तुम्हाला कळेल की आपल्यापेक्षा साधू संतांचं दुःख आपल्यापेक्षा जास्त होतं. आज मी स्मिताताई, रुपाली, दीपालीताई, विजयदादा, काव्याताई, आमच्या राजश्री आई साहेब असते, चौघांना एकच संदेश दिले या ठिकाणी, 4-5 जणांना. आज वडील गेले, स्मिताताईंना दुःख आहे, दीपाली, रुपालीताईंना दुःख आहे. अरे काहींचे तर जन्माच्या याच्या आधी बाप मरून जातो, पोटात गर्भ असतो आणि जगात बापच शिल्लक राहत नाही. त्या लेकराला बाप म्हणजे काय हे माहीत होण्याआधी, अरे जगात येण्याआधी त्या लेकराचा बाप नसतो. मग त्या लेकराने त्याचं दुःख कुणाला सांगावं? काही लहान लहान असतात, एक 4-5 वर्षाचे असताना जगातून बाप जातो मायबाप, कोणाचा ॲक्सिडेंटने जातो, कोणाचा अटॅकने जातो. कोरोनामध्ये तर घर बेघर झाले, हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाली मायबाप. मग त्या लेकराने कोणाच्या तोंडाकडे पाहावं? मग त्या तुलनेत पाहायचं आपलं दुःख फार कमी. पारमार्थ करत असताना तो समोरच्याकडे पाहावा आणि प्रपंच करत असताना तो पाठीमागच्याकडे पाहावा. परमार्थ करत असताना ज्ञानोबा तुकोबारांकडे परमार्थ करा, पाहून करा, लक्षात येईल आपला परमार्थ अजून फार कमी. आणि प्रपंच करत असताना पाठीमागच्याकडे पहा, अरे आपल्या पायात तरी तुटकी चप्पल आहे, पाठीमागच्या पायात तर चप्पलही नाही, उन्हात अनात चाललाय तो बिचारा. प्रपंच करताना जर पुढच्याकडे पाहिलं तर दुःख झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रपंच करताना नेहमी पाठीमागेकडे पाहून प्रपंच करावा. आज वडील या कुटुंबातून गेले, दुःख आहे मायबाप, पण ही कीर्तन रूपी वाक पुष्पांजली, ही श्रद्धांजली आपण तीर्थ स्वरूप कैलासवासी अभिमानजी माने यांच्या चरणी समर्पित करणार आहोत. आणि भगवंताच्या चरणी, माता भगवती जगदंबेच्या चरणी प्रार्थना करूया की कैलासवासी तीर्थस्वरूप अभिमानजी माने पूजनीय पिताश्री यांना परमात्मा श्री उत्तम सद्गती प्राप्त करून देऊत आणि त्यांच्या चरणाशी स्थान देऊत. आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची ताकद परमात्मा श्रीहरी आणि भगवती जगदंबा माता प्राप्त करून देऊत. विठ्ठल विठ्ठल. जाणं हे प्रत्येकाचं ठरलेलं आहे मायबाप, फक्त ज्याचं स्टेशन आले ना तो उतरणारी. हा एक प्रवास आहे, ज्याने जिथपर्यंत तिकीट काढलं त्याचा प्रवास तिथपर्यंतचा होतो. येथे नाही उरवाले अवतार एरते पामर जीवकीती, एरते पामर जीवकीती. येथे नाही उरवाले अवतार एरते पामर जीवकीती, एरते पामर जीवकीती. जाणं प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू निश्चित आहे, ज्याचा वाढदिवस झाला त्याचं वर्ष श्राद्ध निश्चित आहे. जो खाटेवरती आला त्याला 4 जणांच्या खांद्यावरती 1 दिवस जायचंय. जाणं प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे मायबाप. जगातलं सगळ्यात मोठं सत्य मृत्यू आहे. जगातला माणसाचा सगळ्यात जवळचा मित्र मृत्यू आहे. जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य मृत्यू आहे. कोणताही मित्र तुमची पाठ सोडेल पण मृत्यू तुमची कधी पाठ सोडत नाही. सगळ्यात मोठं सत्य मृत्यू आहे. पण अजूनही आम्हाला मृत्यूची दिनांक पोस्टाने कळाली नाही. हे जगातलं फार मोठं आश्चर्य परमात्म्याचं. जो खाटेवरती आलाय त्याला 4 जणांच्या खांद्यावरती जायचंय मायबाप. ज्याचा वाढदिवस झाला त्याचं वर्ष श्राद्ध निश्चित आहे. ज्याचा जन्माचा सोहळा झाला त्याच्या मृत्यूची अंतयात्रा निघणार आहे. पण अजूनही आमचा मृत्यू आम्हाला पत्राने कळाला नाही. भगवान परमात्म्याचे फार मोठे उपकार आहेत आमच्यावर.
सज धज कर जिस दिन मौत की शहजादी आएगी, शहजादी आएगी, न सोना काम आएगा न चांदी आएगी, न सोना काम आएगा न चांदी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी। छोटा है और कितने बड़े अरमान है तेरे, मिट्टी का तू सोने के सामान है तेरे, मिट्टी की काया एक दिन मिट्टी बन जाएगी, मिट्टी बन जाएगी, न सोना काम आएगा न चांदी आएगी, न सोना काम आएगा न चांदी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी। मरावं प्रत्येकाला लागतं मायबाप, पण गेल्यानंतर शोक करणं तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये अत्यंत चुकीचं आहे. छोटं उदाहरण सांगू समजेल असं बोलते. जर 1000 घटांमध्ये पाणी भरा, तुम्ही घट समजतो, डेरा माठ, माठात पाणी भरा, सूर्याचं आणि चंद्राचं प्रतिबिंब तुम्हाला त्या माठात दिसेल. मध्ये आवाज येऊ देऊ नको. आता घटातलं पाणी रिकामं करा, सूर्य पाण्यात त्या मडक्यात पाहण्याचा प्रयत्न करा. मडक्यात दिसतो सूर्य? नाही. मग सूर्य मडक्यात आला होता का? तर त्याचं प्रतिबिंब माठात पडलं होतं. मग सूर्य गेला कुठे? सूर्य आहे तिथेच आहे, फक्त त्याचं प्रतिबिंब होतं. आम्ही त्या परमात्म्याचं प्रतिबिंब आहोत. ज्यावेळी व्यक्ती जगाचा निरोप घेतो ना, त्यावेळी तो जातो कुठं? यद्गत्वान निवर्तन्ते तद्धामं परमं मम. तो ज्याचा अंश होता ना, त्याच्या धामाला तो निघून गेला. म्हणून हे दिसत होतं, फक्त प्रतिबिंब होतं त्याचं. आम्ही याला सर्वस्व समजून बसलो. म्हणून तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये व्यक्ती गेल्यानंतर दुःख करणं सुद्धा चुकीचं आहे. तुम्ही फार सुज्ञ लोक आहात माईबा, फार जास्त डीपमध्ये जाऊन सांगायची गरज लागणार नाही. मृत्यू होतं म्हणजे नेमकं काय होतं? व्यक्ती मरतो म्हणजे तो कायमचा जातो असं नाही. मरण हा माणसाच्या जीवनातला शेवट नाही. मृत्यू हा माणसाच्या जीवनातला शेवट असता तर एकदा मेलेला माणूस पुन्हा जन्माला आलाच नसता. आपण सुज्ञ लोक आहात. जाते नहीं कोई यहाँ दुनिया से दूर चल के, जाते नहीं कोई यहाँ दुनिया से दूर चल के, मिलते हैं सभी यहाँ पर कपडे बदल बदल के. जसा माणूस एकच, उदाहरणार्थ त्याला बाजारला जायचं असेल, तुळजापूरचाच बाजार आहे का? तुळजापूरच्या बाजारला जायचं असेल तर कपडे वेगळे असतात. शेतामध्ये जायचं असेल, ऊसात बारे लावायचे असतील तर मग कपडे काढतो ना, वेगळे असतात. सासरवाडीला जायचं असेल तर, आणि यंदा धोंड्याचा महिना आहे बरं का, जावई नवीन लग्न झालेले, सासरवाडीला जायचं असेल तर कपडे वेगळे असतात. पोरगी पाहायला जायचं असेल तर आणखी ड्रेस वेगळा असतो. मग शर्ट एकाचा, पॅन्ट एकाची, बुट एकाचे, सॉक्स एकाचे, गाडी एकाची, पेट्रोल उधारीवर, हुंडा आल्यावर, या सगळ्या तडजोडीनिशी माणूस निघतो. म्हणजे माणूस एकच आहे, पण कपडे बदलून बदलून आपल्याला भेटतो. ऐकताय ना तुम्ही? जागे आहात ना? तसा आत्मा एकच आहे, पण शरीर बदलून बदलून आपल्याला भेटतो. जीर्ण झालेलं शरीर सोडून देतो आणि नवीन शरीर धारण करतो आत्मा. विढल म्हणून जाणं मृत्यू का लोकाचा नियम आहे माईबाप. मग कसं जगावं आणि कसं मरावं, जीवन कसं जगायचं माईबाप? कोल्ह्या कुत्र्यासारखं जगायचं नाही. आपल्यापेक्षा किडा मुंग्याचा, कुत्र्या कोल्ह्याचा संसार व्यवस्थित आहे. आज एक पोरगा झालं तर लोक गाव जेवण देतात, डुकरीनीला डझन डझन होतात. मग तिनं तर अख्खा जिल्हा जेव घालायला पाहिजे. आपल्यापेक्षा कोल्ह्या कुत्र्याचा प्रपंच सुरळीत आहे. जगायचंय प्रत्येकाला आणि जगल्यानंतर मरायचं एक दिवस प्रत्येकाला.
जगायचंय प्रत्येकाला आणि मरायचंय प्रत्येकाला, म्हणून कसंही जगायचं नाही आणि कसंही मरायचं नाही. कसं जगणं असावं मायबाप कान देऊ नाही का. अरे जियो तो ऐसा जियो कि तुम्हारी जीने से हजारों जी, जियो तो ऐसा जियो कि तुम्हारी जीने से हजारों जी, वरना जीना भी क्या उसी का नाम है. अरे दूसरों के जख्मों पर तो कवे भी पेट भरते. जगावं असं मायबाप एखादा आत्महत्या करायला जरी निघाला ना, तर त्याला आपल्याकडे पाहून जगायची प्रेरणा प्रेरित व्हावी, असं माणसाचं जगणं असावं. जीवन कसं जगायचं हे आपण आपलं ठरवायचं असतं. ते हसत हसत जगायचं की दुसऱ्यांना हसवत हसवत जगायचं. ते रडत रडत जगायचं की दुसऱ्यांना रडवत रडवत जगायचं. ते कणत कणत जगायचं का दुसऱ्यांना कणवत कणवत जगायचं. जीवन कसं जगायचं हे आपण आपलं ठरवायचं असतं. गुलाबाच्या फुलाप्रमाणे साऱ्यांना सुगंधित तर करायचंच असतं, पण त्याच्या काट्याप्रमाणे मात्र इतरांना कधीच बोचायचं नसतं. शेवटी साऱ्यांचंच जाणं इतरांना बोचणारच असतं. जीवन कसं जगायचं हे आपण आपलं ठरवायचं असतं. आयुष्य म्हणजे काय माता भगिनींसाठी सांगेल. माझ्या ताईंनो, आयुष्य ही एक रांगोळी. ती किती ठिपक्यांची काढायची पुस्तकात दिलेलं असतं, पण काढलेल्या त्या रांगोळीमध्ये माणुसकीचे कोणते रंग भरायचे हे मात्र काढणाऱ्या ते दिदीच्या हाती असतं. आपल्या आयुष्याची रांगोळी किती वर्षांची काढायची हे त्या पांडुरंगाच्या हाती, पण त्याने काढलेल्या 60, 65, 70 वर्षाच्या या रांगोळीमध्ये माणुसकीचे कोणते रंग भरायचे हे मात्र प्रत्येकाच्या हाती. जीवन फार सुंदरी. आयुष्य म्हणजे काय पुरुष वर्गांसाठी सांगेल. आयुष्य हा एक जुगार आहे. जुगार करतो ना, जसे पत्ते खेळणाऱ्याला माहिती नसतं माझ्या हातात कोणतं पान येणार आहे, पण किती खराब पाणी होऊ द्या, त्या पानावर जो बाजी मारतो आणि जो डाव जिंकतो ना, तो खरा पत्ते खेळणार असतो. मी डावाचे सल्ले देत नाही तुम्हाला बरं का. उद्या संध्याकाळपर्यंत तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये कोणतं दुःखाचं पाणी येणार आहे काही सांगू शकता का. पण जीवनामध्ये किती दुःख येऊ द्या गड्या, त्या दुःखावरती मात करतो आणि जो त्या परमेश्वराचं चिंतन करतो तोच खरा आयुष्याचा जुगारी असतो. आयुष्य म्हणजे काय हे का हार्मोनियम सारखं आहे. वारकऱ्यांसाठी सांगते. जसं हार्मोनियम मध्ये सगळ्याच पट्ट्या महत्वाच्या असतात, पण बाबा सगळ्याच पट्ट्या एकाच वेळी वाजवायच्या असतात का. काही पट्ट्या वाजवायच्या असतात, काही पट्ट्या सोडवायच्या असतात. सोडलेल्या पट्ट्याने अपमान धरायचा नाही, वाजवलेल्या पट्ट्याने अभिमान धरायचा नाही. अरे सोडलेल्या पट्ट्या सोडल्याच नसत्या तर वाजवलेल्या पट्ट्यांना काही किंमतच राहिली नसती. तसं जीवनामध्ये जर दुःख आलंच नसतं तर सुखाची काही किंमतच राहिली नसती. म्हणून जीवन म्हणजे काय तर सुख आणि दुःख यांचा सुरेख संगम म्हणजे जीवन. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा. पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. जगायचंय मायबाप प्रत्येकाला, कसंही जगायचं नाही गड्या. आणि एक दिवस मरायचंय सगळ्यांना, कसंही मरायचं नाही. उत्तमची रे कीर्ती मागे, उत्तमची रे कीर्ती
कीर्तमाची उरे कीर्ती मागे. मरायचं कसं निगडे? कीर्तनकार मरणार, वादक मरणार, गायक मरणार, ऐकणारे मरणार, न ऐकणारे मरणार, घरी मरणारी सुद्धा मरणार. मला आश्चर्य वाटतं लोक कीर्तनात मरत नाहीत. श्लेष कळतो का तुम्हाला? तुम्ही लक्ष देऊन ऐकलं तर कळेल तुम्हाला. लोक कीर्तनात मरत नाही, तरी बी कीर्तनात मरत नाही. कळतंय का? मी 2G ला 3G ला नेटवर्कच देत नाही कीर्तनात. माझ्या कीर्तनात 4G घेऊन बसलं तर कीर्तन कळतंय. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. सोयरीक जुळणारा मरणारा, मोडणारा मरणार, गावात चांगलं करणारा मरणारा, वाईट करणारा सुद्धा मरणार. मरणार सगळे, मग कसंही जगायचं नाही. अरे आपण गेल्यानंतर जगाने आपल्यासाठी रडावं मायबाप. एवढं तर चांगलं जगा. एक म्हणे ताई नाही गाव रडलं मग. अरे म्हणलं निदान घरचे दारचे तर मग रडले पाहिजे. एवढे तर चांगले जागा का मेले का गेली. तो म्हणे ताई गावच रडलं पाहिजे ना. मग चांगलं करायची काय गरज आहे? जिवंत असेपर्यंत साऱ्या गावाकडून पैसे उसने घ्यायचे. कळतंय ना तुम्हाला? नाही देताच मारायचं. नाही गाव रडलं मग बोला. हेही रडवणच आहे. पण आपलं नाव कोणत्याच्या यादीमध्ये असलं पाहिजे हे आपण आपलं ठरवलं पाहिजे. विठ्ठल ऐका मायबाप कसं मरावं. अरे पुसणार कुणी असेल तर डोळे भरून येण्याला अर्थ आहे. पुसणार कुणी असेल तर डोळे भरून येण्याला अर्थ आहे. आणि आपल्यानंतर कोणी रडणारच नसेल तर माणसाचं मरण सुद्धा व्यर्थ आहे. कबीर जे सांगतात, ज्यावेळी आम्ही जन्माला आलोत आम्ही हसत होतो, आम्ही रडत होतो, त्यावेळी जगाने आमच्या रडण्याचा उत्सव साजरा केला. आम्ही रडत होतो, जग हसत होतं. आता जाताना असं कर्म करून जायचंय की आम्ही हसत हसत जगाचा निरोप घ्यावा, पण जगाने मात्र आमच्यासाठी रडावं. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करणी कर चलो की जग रोए और हम हसे. एवढं चांगलं जगा. जगतात सगळे, जगण्याला अर्थ असावा. मरतात सगळे, मरणाला सुद्धा अर्थ असावा. अरे जगह जगह पर मिल जाते हैं आशिक कई, लेकिन वतन जैसा सनम नहीं होता. पैसों में लिपट कर सोनों में सिमट कर मरते हैं कई, लेकिन मेरे तिरंगे जैसा खूबसूरत कोई कफन नहीं होता. मेरे तिरंगे जैसा खूबसूरत कोई कफन नहीं होता. काल ज्यांची आपण जयंती का पुण्यतिथी, संभाजीराजांची जयंती साजरी केली ना. जगावं मायबाप वाघासारखं आणि मरावं संभाजीराजांसारखं. जगायचं असेल तर मी मरेल पण माझा हिंदू धर्म मी बदलणार नाही मायबाप. हर दिल पर जिसने राज किया क्योंकि जिस्म उसका पोलाद था. अरे औरंग्या के सामने कभी झुका नहीं क्योंकि वो तो हिंदू की औलाद था. क्योंकि वो तो हिंदू की औलाद था. मरतात सगळे, पण माणसाच्या मरणाचा सुद्धा इतिहास निर्माण होतो मायबाप. विवेकानंद सांगतात, तुमच्या जीवनामध्ये 2 दिवस अत्यंत महत्वाचे. ज्या दिवशी तुम्ही जन्माला आला तो दिवस, आणि ज्या दिवशी तुम्ही सिद्ध करताल मी जन्माला का आलो हा दिवस. 2 दिवस अत्यंत महत्वाचे. मग कसं मरावं मायबाप? कसंही मारायचं नाही. दिनचार घडी का जीना दुनिया है मुसाफिर खाना. चाहे लाख करोड़ आए चाहे कोटि खत्म कराए, बस यही चला है जाना. दुनिया है मुसाफिर खाना. जिंदगी एक किराए का घर है. जिंदगी एक किराए का. एक ना एक दिन बदलना पड़ेगा.
घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है। एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। अरे शरीर श्रीमंताचा असो गरीबाचा असतो, प्रत्येकाला मारावंच लागतं. श्रीमंताच्या आणि गरीबाच्या घरात फरक असेल मायबाप, समाधानात काही फरक नसतो. श्रीमंताच्या आणि गरीबाच्या बिछाण्यात फरक असेल, झोपेत फरक नसतो. श्रीमंताच्या आणि गरीबाच्या भाकरीत फरक असेल, भुकेत फरक नसतो. श्रीमंताच्या आणि गरीबाच्या शरीरात अजिबात फरक नसतो. प्रत्येकाच्या संपत्तीत फरक असेल मायबाप, मात्र दोघांनाही मारावं लागतं. श्रीमंताच्या आणि गरीबाच्या अरे संपत्तीत फरक असेल, घरात फरक असेल, बाथरूम मध्ये फरक असेल. एकाची नाणी असेल, एकाचं बाथरूम असेल, मात्र शेवटची आंघोळ दोघालाही चौकातच घातली जाते. असं कोणी म्हणतात का लई कोटीचा बंगला बांधला, म्हातारीने आकडे टाकू टाकू मोटरी चालवल्या, बांध करू करू इस्टेटी वाढवल्या, उपारण्याखाली हात घालू घालू म्हशी विकल्या, लाखाचा तर नुसतं बाथरूम बांधला आजोबानी, मग त्यांना आंघोळ आपण शेवटची बाथरूम मध्ये घालूयात. नाही नाही, चौकात आणलं जातं माणसाला. श्रीमंताच्या आणि गरीबाच्या मायबाप संपत्तीत फरक असेल. दोघांचे शेवटचे कपडे असे असतात रे, ज्या कपड्यांना खिशेच नसतात. श्रीमंताच्या आणि गरीबाच्या सरणात फरक असेल, मरणात काही फरक नसतो. यालाही पेटूनच दिलं जातं, त्यालाही पेटूनच दिलं जातं. एखाद्या श्रीमंताला चंदनाची लाकडं असतील बिचारे, एखाद्या गरीबाला बाबडीची, येड्या बाबडीची, येड्या बाबडीची नसतात ना, बाबडीची लिंबाची लाकडं असतील. मात्र दोघांची होती ती, शरीर दोघांचं सारखं आहे मायबाप, दोघांची राखच होते. आजपर्यंत एकाही श्रीमंताच्या शेतीतून सोन्याचे गोळे निघले नाही, चांदी निघली नाही, सोनं निघलं नाही, राखच होते दोघांच्या शरीराची. श्रीमंताचा असो शरीर, गरीबाचा असो, मारावं प्रत्येकाला लागतं मायबाप, मरायचे प्रत्येकाला. पूज्यपाद श्री डोंगरेजी महाराजांचे वाक्य आहेत, धन से आदमी को आराम मिल सकता है लेकिन राम नहीं मिल सकता. पैशाने आराम मिळेल, राम नाही. पैशाने पुस्तकं खरेदी करता येईल, विद्वत्ता नाही. आणि पैशाने जर माणसाला बुद्धी खरेदी करता आली असती तर मला असं वाटतं विजय भाऊ, भारतातल्या श्रीमंत माणसाचे पोरं जगातले नंबर 1 चे विद्वान झाली असती. टाटा बिर्लाचा पोरगा नंबर 1 चा विद्वान झाला असता. आता नाही त्याचा तर मुकेश भाईचा 47 स्क्वेअर फुट मध्ये महाराज 47 मजली इमारत बांधली गड्यानं. 3 हेलिपॅड वरच्या वर, 370 कार एकाच वेळी पार्किंग होतील, एवढी भव्य व्यवस्था. आणि घरामध्ये माणसं माहिती किती, इन मीन 3, ते त्याची पत्नी, ते कॅलेंडर. म्हणजे भारतातली 85% जनता उपासमारीने मरते आणि उरलेले 15% लोक अशी मजा मारतात. पैशाने तुम्हाला संपत्ती खरेदी करता येईल पण समाधान नाही. पैशाने तुम्हाला भाकर विकत घेता येईल पण भूक नाही. पैशाने 50,000चा कॉट खरेदी करता येईल, 2 तासाची झोप नाही. पैशाने लाखो रुपयाचे कपडे विकत घेता येईल, अनमोल किमतीचं शरीर नाही. पैशाने तुम्हाला लाख हजाराची चप्पल विकत घेता येईल पण लाख मोलाचा पाऊल नाही, पायने विकत घेता येईल. पैशाने तुम्हाला संपत्ती जमवता येईल पण समाधान नाही. पैशाने तुम्हाला गोळ्या खरेदी करता येईल झोपेच्या, पण 2 तासाची झोप मात्र विकत घेता येऊ शकत नाही. मला आश्चर्य वाटतं, काही काही लोक झोपेच्या 3-3 गोळ्या खातात विजय भाऊ, तरी रात्रीच्या 3-3 वाजेपर्यंत फॅनच्या 3-3 पात्याकडे पाहतात. राईट साईडने फिरतं का लेफ्ट साईडने फिरतं, पण झोप नाही लागत. जीवनात जर नीतिमत्ता असेल तर माणसाला पोत्यावर बी झोप लागते, पोत्यावर पोतं कळताना गोनपाट. आणि जीवनातली नीतिमत्ता ढासळू द्या, माणसाला फुल एसी मध्ये घाम फुटतो. जीवनात जर नीतिमत्ता असेल, पहा तुम्ही, शेतकरी भाग्यवान आहे बिचारा, जेवण करतो, हात धुतो, हात वाळत नाही ना शेतकरी झोपतो. धुतलेला हात वाळत नाही तोपर्यंत ज्याला झोप लागते त्याला शेतकरी म्हणतात. म्हणजे आधी जो पडतो आणि मग जो झोपतो. पण त्या बाबतीत वारकरी जास्त भाग्यवान आहे, हे उभ्या उभ्या खाली पडतील, आधी झोपत येत आणि मग खाली पडतील. एकदा काय झालं, माझ्या कीर्तनामध्ये एक वृद्ध बाबा होते, वयस्कर होते, आणि दिवसभर मला आश्चर्य वाटतं, जे तरणे तगडे ते क्रिकेट खेळायला, डीजे समोर नाचायला, नको त्या उचापाती करायला,
आणि ज्या ठिकाणी गरज आहे त्या तरुणांची तिथं विना घ्यायला मग म्हातारी माणसं दिवसभर विना घेतलेला 2 तासापासून बाबा विना घेऊन बसलेले. आणि काय झालं, एक खुंटी होती, खुंटीला बाबांनी धरलं, लागली ना झोप. खुंटी होती ढिल्ली, जशी खुटी निसटली बाबा दान खाली आदळले. सगळ्यांना कळालं झोप लागली होती, हसू लागली. म्हणे पोराव खुंटी ढिल्ली होती रे, पिढलं. जो खाली पडतो आणि मग झोपतो तो शेतकरी, पण जो आधी झोपतो मग खाली पडतो तो वारकरी. जीवनात नीतिमत्ता पाहिजे. दिवसभर एवढे कष्ट करा, रात्री सुखाने झोप घेताच आली पाहिजे. तारुण्यात एवढे चांगले जगा, म्हातारपण अन्नात गेलं पाहिजे. 4 महिने एवढे कष्ट करा, 8 महिने सुखाने बसून खाताच आलं पाहिजे. आणि या जीवनामध्ये एवढा मोठा परमार्थ करा, इतकं चांगलं जगा की पुन्हा एकदा या साधू संतांच्या, या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात आम्हाला जन्म भेटला पाहिजे. एवढे चांगले जगा मायबाप. जगावं प्रत्येकाला लागतं, मारावं प्रत्येकाला लागतं. कसंही जगायचं नाही, कसंही मारायचं नाही. आपण भाग्यवान आहोत मायबाप की आपला जन्म भारत देशामध्ये झाला. कारण भारतात जन्म घ्यायला सुद्धा माणसाचं पुण्य शिल्लक असावं लागतं. माणसाचं पुण्य शिल्लक असलं की त्याचा जन्म भारतामध्ये होतो, आणि त्याच्याकडून पाप झालं की त्याचा जन्म अमेरिकेमध्ये होतो. भारतात जन्म घ्यायचा असेल तर पुण्याचा संचय लागतो. भारताची भूमी अत्यंत पुण्यवान असलेली भूमी. या भारतामध्ये असलेल्या प्रत्येक गाव तीर्थ आहे, प्रत्येक असणारी नदी ही तीर्थक्षेत्र आहे. आणखी नव्या मंडळीसाठी सांगते, नव्या मंडळीसाठी आजही माझ्या दादांनो, आपल्याला सैन्य पाहायचं असेल तर चीनला जावं लागेल. चिवटपणा शिकायचं असेल तर जपानला जावं लागेल. साम्राज्यवाद शिकायचं असेल तर इंग्लंडला जावं लागेल. धूर्तपणा शिकायचं असेल तर अमेरिकेत जावं लागेल. सोन्याविषयी आवड असेल तर आफ्रिकेला जावं लागेल. फॅशनमध्ये रस असेल तर फ्रान्सला जावं लागेल. पाण्याच्या ऐवजी विहिरीला जर तेल पाहायचं असेल तर अरबस्तानला जावं लागेल. पण यापुढे जाऊन सांगू, तुम्हाला जर चांगली माणसं पाहिजे असतील तर तुम्हाला भारतातच यावं लागेल. कारण भारत ही पुण्यवान माणसाची भूमी. जे ते घरीचे दास जन्म घेती, जे ते घरीचे दास जन्म घेती, जे ते हरीचे दास जन्म घेती, जे ते हरीचे दास. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जे ते हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जे ते हरीचे दास, जे ते हरीचे दास घेती, हो जे ते हरीचे दास. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जे ते हरीचे दास जन्म घेती. भारतासारखी पवित्र भूमी जगाच्या पाठीवर शोधूनही सापडणार नाही. जगात जा मायबाप तुम्ही, भारतासारखा देश नाही आणि महाराष्ट्रासारखं राज्य नाही. जगात फिरा तुम्ही, या महाराष्ट्रात 4 गोष्टी ज्या इतरत्र तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. या महाराष्ट्रात पहिली गोष्ट संत, दुसरी गोष्ट ग्रंथ, तिसरी गोष्ट पंत आणि चौथी गोष्ट भगवंत. येथे ज्ञानोबा तुकोबारायसारखे संत, गाथा ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ, वारकरी संप्रदायासारखा पंत आणि पांडुरंग परमात्म्यासारखा भगवंत. कुणी विचारेल महाराज काय करतात तुमचे संत, तर संत लिहितात ग्रंथ. काय करतात ग्रंथ, ग्रंथ दाखवतात पंत. काय करतो पंत, अरे पंत भेटवतो भगवंत. काय करतो भगवंत, तर जन्म मरणाच्या दुःखाचा करतो अंत. म्हणून मूळ पाया संत. संतांची भूमी जगात पहा तुम्ही. अरे पंढरपुरासारखा तीर्थ नाही, चंद्रभागेसारखं तीर्थक्षेत्र नाही, पुंडलिकासारखा भक्त नाही, पंढरीशासारखा भगवंत नाही, ज्ञानोबा तुकोबारायसारखे संत नाही, गाथा ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ नाही.
जगात जा मायबाप तुम्ही. श्रीमद भगवद्गीतेसारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा पिता नाही, कौशल्यसारखी माता नाही, रामासारखा पती नाही, सीतेसारखी पत्नी नाही, लक्ष्मणासारखा भाऊ नाही, श्रुतकीर्ती मांडवीसारख्या जावा जावा नाहीत, हनुमंतासारखा सेवक नाही, जटायूसारखा समर्पण करणारा भक्त नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्ह्या इतका लबाड नाही, कावळ्या इतका धूर्त नाही, काजाळा इतका काळा नाही, लोण्या इतका मऊ नाही, आणि मनुष्याच्या देहा इतका पवित्र देह दुसरा कोणताच असू शकत नाही. तो देह भारतात भेटला हे आमचं भाग्य आहे, महाराष्ट्रात मिळाला हे दुसरं भाग्य आहे, पण साधू संतांच्या नंतर आमचा जन्म झाला हे मात्र आमचं परम भाग्य आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. देवाने इतरही योनी निर्माण केल्या, त्याच्यात त्याने आपल्याला माणसाच्या जन्माला घातलं. हा देवाचा आपल्यावरचा पहिला उपकारी. त्याच्या ध्यानात आलं असतं बाबा त्याने कुत्र्याच्या जन्माला घातलं असतं आपल्याला. आता काही नसून वागत तो भाग वेगळा असेल. देवाने इतर प्राणी निर्माण केले, इतर प्राणी देवाने आडवे जन्माला घातले. पहा तुम्ही, कुत्रा, शेळी, बैल, म्हैस आणि माणूस. काय साचा संपला होता का पांडुरंगाचा? त्याला वाटलं उभा जन्माला घातला इतका आडवा चल तू. हा आडवा जन्माला घातला तर कोणतंच काम नीट होऊ द्यायचं नाही. हा गेटवर बोर्ड लावी, पार्किंग सुद्धा होऊ द्यायचं नाही. युअर अटेन्शन प्लीज, लेडीज अँड जेंटलमेन, नो पार्किंग झोन 500 मीटर. अरे उभे जन्माला घातले ते इतके आडवे चालतात. एखाद्या चांगल्या कामाला एखादा तगडा माणूस आडवा होऊ दे. हा आडवा झालेला माणूस गावात सप्ताह नीट होऊ देत नाही. हा आडवा झालेला माणूस जे करतेत बाकीच्यांना वर्गणी देऊ देत नाही. हा आडवा झालेला माणूस गावात ग्रामपंचायत बिनविरोध होऊ देत नाही. हा आडवा झालेला माणूस महाराजाच्या माईकचा आवाज वाढू देत नाही. तुम्हाला काय वाटलं, गावात सगळ्याला आनंद होतो सप्ताह चालू झाल्यावर? काही काही जाती पॉम्पलेट लागले की चर्चा करतात. राम भाऊ, अरे बघ ना, आपल्या गावातले हो ब प आपल्याला 8 दिवस आता सुखाने झोपू देत नाही. ह्या दुर्योधनाच्या अवलादी आपल्या देशातल्या बाहेरून आणल्या काय? घर कोई आग लागा दी घर के चिरागोने. कुंपानाने शेत खाल्लं, भारतीयांनीच खाल्ला गड्या. अजिबात बाहेरच्यांना नावं ठेवायचे नाही. विनाकारण आपण बदनाम करतो मांजरीला. मांजर आडवी गेली, अरे मांजर आडवी गेली तर काम 100% होईल. जाईल तिकडे रस्ता माणसाचा असतो, त्या मांजरानं जावं तरी कुठं? बरं, आपण मांजर आपल्याला आडवी जाते, आपण तर कधी कधी मांजरीला आडवं जात नाहीत ना. विचार करण्यासारखी गोष्ट. मांजर आडवी गेली तर काम 100% होईल, पण त्याच कामाला एखादा 2 पायाचा बोक्का जर आडवा झाला ना, हे चालू काम बंद पाडी दे. विठ्ठल देवाने इतर प्राण्यात आपल्याला माणसाच्या जन्माला घातलं, देवाचा उपकारी. का मानवाच्या जन्माला घातलं आपल्याला? का दिला मनुष्य देह? देवी दिला देह भजन गोमाटा तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजन गोमाटा तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा. देवी दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. देवे देह भजना गोमटा दिला मैबाप. हा देह दिला होता भक्ती करण्यासाठी, परमार्थ करण्यासाठी. परमार्थाची व्याख्या ऐका सगळ्यात सोपी. पर म्हणजे दुसऱ्याचा आणि मार्थ म्हणजे आत्मा जाणणं. दुसऱ्याचा अंतःकरण जाणणं, तर न दुखू देणं. जगात यापेक्षा परमार्थ मोठा कोणता नसेल. दिवसभर टाळपाकवात घेऊन बसायचा आणि दुसऱ्याचं अंतःकरण दुखवायचं, हा खरा परमार्थ नाही. या जगामध्ये देव न मानणारी देव माणसं मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिली. हरकत नाही तुम्ही देवच मानला पाहिजे. देव मानत असाल आणि माणसातला परमात्मा जर दुखावत असाल तर योग्य नाही मैबा. पर म्हणजे दुसऱ्याचा आणि मार्थ म्हणजे आत्मा. अरे दुसऱ्यात पांडुरंगाची विभूती, दुसऱ्यात पांडुरंग दिसणं, जाणणं, त्याचं अस्तित्व न नाकारणं, यापेक्षा फार मोठा परमार्थ कोणता नसेल. आज आम्हाला देवळात गेलो तो देव दिसल न दिसल गरजेचं नाही, पण आज प्रत्येकाला एकमेकात पांडुरंग जरी दिसला तर पुष्कळ झालं. आज गायकांना कीर्तनकाराला वादकात जरी पांडुरंग दिसला
पुष्कळी. फार संबंध नसतो, 2 तासाचा असतो. पण आज बरेच जण मी असे पाहिले एकमेकाकडे मारक्या म्हशीसारखेच पाहते. अरे संबंधच किती 2 तासाचा, काही सोयरिकी काढायच्यात कोणाला. एकमेकाकडे एकमेकाला प्रेमाने घेणं, अगदी आपुलकीने जिव्हाळ्याने घेणं अतिशय महत्वाचं आहे मायबा. आज सगळ्यात मोठं नातं सांगितले भाऊ आणि बहिणीचं. तुमच्याकडच्या रक्षाबंधन भाऊबीजा साजऱ्या होतात की नाही मला माहिती नाही. आमच्या केव्हाच्या संपल्या. भाऊ बहीण एकमेकांना भेटतात, पण कोर्टात हायवेची समृद्धी, नातीतली समृद्धी घेऊन गेली. एक स्नेह तरी चालेल, नाही तर मग स्वार्थ तरी चालतो. सगळ्यात जवळचं नातं अतिशय पती आणि पत्नीचं, पण ती बी एकमेकावर मुसांड्या मारूनच आहे. ती म्हणते मी म्हणून बरं आहे, नाही तर एखादी, मी म्हणून बरं आहे, नाही तर एखादी. आता नांदली कोणती असते हा फार सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सगळ्यात जरा अशा म्हणतात तर ती म्हणते गब्बास हा मी म्हणून तरी टिकली, दुसरी कोणतीच टिकली नसती, टिकली. तो म्हणतो जा जा जा. अरे मी तरी कुठे उतावळा झालो, तर मामाची पोरगी होती म्हणून आईलाच झाला. एवढी कुरकुरी नात्यात, कुरकुर 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 कुरकुर, की एका कंपनीने आमची कुरकुर पाहून त्याची कुरकुरे बनवून टाकली, तरी आमची कुरकुर मात्र काही थांबली नाही. विवेकानंद जगाला प्रश्न विचारतात. अरे माणूस मंदिरात जातो दर्शन घेण्यासाठी, जी मूर्ती माणसाने बनवलेली असते, पण माणूस ही त्या भगवंताने बनवलेली सुंदर मूर्ती असताना आज मनुष्य मनुष्याशी माणसासारखा का वागत नाही? आज माणूस माणसाशी का वागत नाही माणसासारखा? अरे एक पत्थर एक बार मंदिर जाता है तो भगवान बन जाता है. इंसान हर रोज मंदिर जाता है, लेकिन पत्थर का पत्थर ही रहता है. आज एकमेकात परमात्मा दिसणं गरजेचं आहे. किसी के काम जो आए उसे इंसान कहते, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते. आज एकमेकात माणसाला देव दिसला पाहिजे मायबाप. जर त्या पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्याची इच्छा तुम्हाला झाली तर पंढरपुरालाच गेलं पाहिजे असं काही नाही. अरे एखाद्याच्या गरीबाचं लेकरू जर दप्तर फाटल्यामुळे रडत असेल आणि त्याच्या मायबापामध्ये त्याला नवीन दप्तर घेऊन द्यायची जर आपत नसेल, त्याची माझी विनंती असेल रे माझ्या दादांना, त्या गरीबाच्या लेकराला हलकं का होईना पण एखादा नवीन दप्तर घेऊन द्या. ज्यावेळी नवीन दप्तर त्या गरीबाच्या लेकराच्या हातात जाईल त्यावेळी त्याच्या डोळ्यात अश्रू असतील, त्याच्या मुखावरती हसू असेल. मायबाप त्या पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन तुम्हाला त्या गरीबाच्या लेकरात झाल्याशिवाय राहणार नाही गडे. अरे मंदिर और मस्जिद वो लोग जाए जिनके पास फुर्सत हो. मंदिर और मस्जिद वो लोग जाए जिनके पास फुर्सत हो. अरे हमारा तो फर्ज बनता है कि किसी रोते हुए बच्चे को हंसाया जाए. हमारा तो फर्ज बनता है कि किसी रोते हुए बच्चे को हंसाया जाए. बस अकल वालों को थोड़ी सी नादानी दे मौला, भूखे को रोटी और प्यासे को पानी दे मौला. तुम गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, तुम 1 पैसा दोगे हो 10 लाख देगा. तुम गरीबों की सुनो. आज एकमेकात पांडुरंग दिसला तर पुष्कळ झालं महिमा. द्यायचं असेल तर गरीबाला द्या, मागायचं असेल तर देवाला मागा. मागायची गरज पडणार नाही. मग उनका दामन पकड़ कर तो देखो, उनका दामन पकड़ कर तो देखो, उम्र भर का खजाना मिलेगा. राम को मांग ले मेरे प्यारे, राम से मांग ले मेरे, जिंदगी का खजाना मिलेगा, उम्र भर का सहारा मिलेगा. हीच मुची प्रार्थनाण, हेच मुचे मागणी. म्हणा माणसाने माणसाशी
माणसा सव बोलणे. आणखी सोपं सांगू, सर्वांनी म्हणताना माझ्या मागे. खरा तो एकाची धर्म गाला. खरा तो एकाची धर्म जगी जे हीनती, जगी जे दीन वावा तयाजा ऊणस वावी जगाला वावा. खरा तो एकची वावा. गुणाना व्यर्थ पुरुष मंडळी, कुणाना वावा समजता बंधू जय हो. प्रेमार पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम रे आज जगात दिसू नये माईबाप, देवळात दिसू नये हरकत नाही. आज प्रत्येकाला तो परमात्मा प्रत्येकाच्या हृदयात दिसला पाहिजे. हा सगळ्यात मोठा परमार्थ आहे. शरीराची उत्पत्ती केली भक्ती करण्यासाठी, परमार्थ करण्यासाठी. त्या भक्तीला नवविधा स्वरूपामध्ये गायले. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम वंदनम अर्चनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. या नवदा भक्तीपैकी जीवाने एक तरी भक्ती करावी. पण या नवदा भक्तीपैकी जीवाला एकही भक्ती जमत नसेल तर महाराज सांगतात हरकत नाही, काळजी करू नका. वाट्याला आलेलं कर्म फक्त प्रामाणिकपणे करा. जर सेवक असाल तर मालकाची सेवा प्रामाणिकपणे करा. शिष्य असाल गुरुची सेवा प्रामाणिकपणे करा. पुत्र असाल आपल्या पित्याचं वचन सांभाळा. मायबापाची सेवा प्रामाणिकपणे करा. आणि पत्नी असाल तर उभ्या आयुष्यामध्ये आपल्या पतीची सेवा प्रामाणिकपणे करणे हीच करीश्वर भक्ती. अभंगाचं पहिलं चरण. स्वामी काल गुरु भक्ती, स्वामी काल गुरु भक्ती, स्वामी काल गुरु भक्ती, स्वामी काल गुरु भक्ती. पितृवचन सेवापदी, पितृवचन सेवापदी. हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची पितृवचन सेवापदी, पितृवचन सेवापदी. हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती. हरकत नाही, नवदा भक्तीपैकी एकही भक्ती जमत नसेल, सेवक असाल तर मालकाची सेवा प्रामाणिकपणे करा. पहिली भक्ती सांगितली. तुम्हाला घर सोडायची गरज नाही. कीर्तनाला जाता येत नाही, मंदिरात जाता येत नाही, पंढरपूरला नाही, तुळजापूरला कुठंच जाता येत नाही ना, घर सोडू नका. सेवक आहे ना, मालकाची सेवा प्रामाणिकपणा करा. या उभ्या जगतामध्ये मारुती राय एवढं स्वामिकाच भक्तीचं उदाहरण दुसरं कोणतंच असू शकत नाही. सदैव तत्व राम सेवेमध्ये. धन्य तुझी राम भक्ती, धन्य तुझी काया, बालपणी गेलास तू सूर्याला धराया. थरथरली ही धरती, थरथरिले आसमान, एक मुखान बोला बोला जय जय
मुखाने बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान राम लक्ष्मण जानकी देखो राम लक्ष्मण जानकी श्री राम राम लक्ष्मण जानकी राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान स्वामी काज आज सारे बेईमान येतात बेईमानीच सुरू सारी दुनिया आज इकडचा हिरो तिकडे जातो तिकडचा हिरो इकडे येतो इकडचा पुढारी तिकडे जातो तिकडचा पुढारी इकडे येतो इकडचे खेळाडू तिकडे जातात तिकडचे खेळाडू इकडे येतात इकडचा गायक तिकडे जातो तिकडचा गायक इकडे येतो त्रयस्थ देशांमध्ये हातात हात देतात गळ्यात गळे घालतात जो कधीच बेईमान होत नाही माईबाप आमच्या भारत पाकिस्तानच्या सीमेवरती फक्त 5 जवान बेईमान होऊ दे तुम्ही आम्ही इथं सुरक्षित राहू शकतो अजिबात नाही काय वय असतं त्याचं 5, 25, 27, 32 वर्षाचा तो जवान असतो ज्यावेळी मिलिटरीमध्ये भरती केला जातो ना त्यावेळी 1 इंच त्याची छाती आणि उंची जर कमी असेल त्याला परत पाठवलं जातं पण परत येताना जर त्याचा अर्धच धड घरी परत येत असेल तर जन्मदात्या आईने मायबापाने ते कसं स्वीकारायचं का स्वीकारायचं मायबाप ज्यावेळी आमच्या भारताचा जवान सीमेवरती उभा असतो हातात शस्त्र घेऊन त्यावेळी घरातल्या 70 वर्षाच्या म्हाताऱ्या बापाचाही तो विचार करत नाही घरात असलेल्या 60-65 वर्षाच्या किडनी गेलेल्या कॅन्सरने ग्रस्त असलेल्या मायबापांचा विचार करत नाही तो घरात असलेल्या 27 वर्षाच्या तरुण बायकोचाही विचार करत नाही का तिच्या मांडीवर असलेल्या 6 महिन्याच्या काळजाच्या तुकड्याचाही तो विचार करत नाही ज्या दिवशी भारताचा जवान हातात शस्त्र घेऊन उभा असतो त्यावेळी फक्त आणि फक्त माझा हिंदुस्थान सुरक्षित राहिला पाहिजे एवढंच ज्याचं ध्येय असतं ना तो भारताचा जवान असतो अरे ज्यावेळी आम्ही घरात दिवाळी साजरी करतो त्यावेळी तो सीमेवरती शत्रूसोबत रक्ताची होळी खेळतो शत्रूची गोळी आपल्या छातीत झेलतो आणि हसत हसत प्राणांचं बलिदान रक्ताच्या थारोळ्यामध्ये देतो रक्ताच्या थारोळ्यामध्ये स्वतःच्या प्राणांचं बलिदान समर्पित करणार तो जवान समोर ठेवा तुमच्या लक्षात येईल सगळ्यात मोठं प्राणाचं दान बलिदान सगळ्यात मोठं समर्पण जर असेल तर त्या सीमेवरती लढणाऱ्या जवानाचं हॅट्स ऑफ येतो अरे नतमस्तकता द्यावी असं भारताचं वैभव येतो जब देश में थी दिवाली हो खेल रहे थे होली जब हम बैठे थे घरों में हो झेल रहे थे गोली ये धन्य जवान हो अपने ये धन्य है उनकी जवानी जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी हे मेरे वतन के लोग जरा आँखों में भर लो पानी जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी ही माती शहीदांची माती मैबाप काय लुंग्या सुंग्याची माती नाही अरे आलात तर तुमच्या सहित आणि नाही आलात तर तुमच्या शिवाय या समुद्रामध्ये उडी टाकण्यासाठी मी एकटा तयार असं म्हणणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची माती या जर हिंदू धर्माची निंदा करत असाल तर समुद्रात फेकून देईल असं म्हणणाऱ्या स्वामी विवेकानंदांची माती तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा आजादीची प्रतिज्ञा करणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोसांची माती मैं अपनी जान से नहीं दूंगी अरे बुंदेलखंड के घर बोलो से हमने तो सुनी कहानी थी खूब लड़ी मस्तानी वह तो झाशी वाली राणी थी ही शहीदांची माती ही वीर पुरुषांची माती ही रणरागिणींची माती भारताची माती मायबा ही शहीद जवानांची माती आणि आजही त्या माती त्या रक्ताने
रक्ताने लाल झालेला भूमातेचा कण आजही या गोष्टीची साथ घालतो. राजा तू सुद्धा या मातीवर, या देशावर तेवढंच प्रेम कर. त्या प्रेमाची मर्यादा सांगितली. तू मेरा धर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है. ऐ वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे, ऐ वतन तेरे लिए. दिल दिया है जान देंगे, ऐ वतन तेरे लिए. श्री राम राम राम, 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 श्री राम राम. भारत माता की जय, भारत माता की जय. भारत माता की. पहिली भक्ती सांगितली जीवनामध्ये स्वामी काज. दुसरी भक्ती सांगितली गुरु भक्ती. जीवनात जर शिष्य असेल तर गुरुची सेवा प्रामाणिकपणे करा. माझा संबंध आजच्या तिसऱ्या भक्तीशी. ती तिसरी भक्ती मला समतून तुमच्या समोर ठेवायची आणि वाणीला पूर्ण विराम द्यायचा. तिसरी भक्ती आहे पितृवचन. जर पुत्र असाल तर जीवनामध्ये आपल्या पित्याचं वचन सांभाळा. पुत्र असाल तर माय बापाचं वचन सांभाळा आणि आपल्या वडिलांची आणि आईची सेवा प्रामाणिकपणे करा. त्या देशात आम्ही राहतो रे माझ्या दादांनो, ज्या देशामध्ये एका सावत्र आईच्या वचनासाठी आणि आपल्या रघुकुलाची रीत जाऊ नये म्हणून 14 वर्षाचा वनवास पत्करणारा एक राम होता. सुनहू प्राण प्रिय प्रबल द्याला. सुनहू प्राण प्रिय मावत जी का, देहू एक वर वरत ही टीका. सुनहू प्राण प्रिय मागहू दुसर बर कर जोरी. पुरवहू नाथ मनोरथ मोरी. तापस वेस विशेष उदासी. 14 बरस राम बनवासी. 14 बरस राम बनवासी. 14 बरस राम बनवासी. एका वराने भरताला राजगादी आणि दुसऱ्या वराने रामाला 14 वर्षाचा वनवास. तरी सुद्धा 14 वर्षाचा सावत्राईच्या वचनासाठी वनवास पत्करणारा एक राम होता. आपल्या वडिलांच्या वचनासाठी आणि रघुकुलाची रीत जाऊ नये. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई परु वचन न जाई. आपल्या पित्याच्या वचनासाठी मायबाप सावत्राईची आज्ञा झाली ना तरी 14 वर्षाचा वनवास पत्करला रे. त्या भारत देशात आम्ही राहतोत मायबाप. ही मर्यादा पुरुषोत्तमाची भूमी. एक वाक्य सांगू. एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़ी रहती, ये जवानी का जज्बा है. एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़ी रहती है, ये जवानी का जज्बा है. पर एक माँ मर जाए तो लाखों में नहीं मिलती. ये माँ बाप की दुआ का असर है. जगात पसंतीने पत्नी मिळेल पण मायबाप पुण्याईने मिळतात. पसंतीने मिळणाऱ्या पत्नीसाठी पुण्याईने मिळणाऱ्या मायबापांचा कधी त्याग करू नका रे माझ्या दादांनो. जगात सगळ्या गोष्टी भेटतील रे. अरे वो कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती. सब कुछ मिलता है पर माँ नहीं मिलती. आयुष्याचं समर्पण मायबाप आहे. आयुष्यभर त्यांनी आम्हाला तळ हाताच्या फोडासारखं स्वीकारले, सांभाळले. आता फक्त एक कर्म करू नका जीवनामध्ये. आयुष्यभर मनासारखं वागा, तुम्ही खूप चांगले वागा. पण आपल्या एखाद्या चुकीच्या कृत्यामुळे अरे लहान होतो रे दादा आपण, त्यावेळी आईची कूस ओली ठेवत होतो. आता मोठे झालोत ना, आईचे डोळे नका रे ओले ठेवू. फक्त जीवनामध्ये एवढं पत्ते सांभाळा.
आई म्हणजे काय असते? लंगड्याचा पाय असते, गोठ्यातील गाय असते, आंधळ्याचा डोळा असते. आई असते ती शिदोरी जी सरतही नाही आणि उरतही नाही. माईबाप, तुम्ही श्रीमंत असाल तर जग तुमच्यावर प्रेम करेल. तुम्ही देखणा असाल तर हजारो मुली तुमच्या सौंदर्यावर फिदा असतील. पण काही येत नसेल तुम्हाला, मतिमंद लेकरावर सुद्धा निस्वार्थ प्रेम करणारी जी असते ना, तिला माय म्हणतात. आई असते ती. मनात कधी विचार येतो आई जीवनाचं सार आहे, तुला त्या सूर्याची उपमा दिली तर चालेल का? कारण सूर्याचं काम आहे रस्ता दाखवणं. आई तोही रस्ता दाखवतो ग, तूही रस्ताच दाखवते. बदल फक्त एवढा आहे, त्या सूर्याने फक्त रस्ता दाखवला, पण त्या रस्त्याने बोट धरून कसं चालायचं हे मात्र माय तू शिकवलंस ग. त्या सूर्यामध्ये एक दोष आहे ग आई. सूर्य दुपारी इतका तापला की त्याच्या तापण्याने सगळी माणसं सावलीत जाऊन बसली. आज 85 वर्षाची झालीस ग माय तू. आम्हा लेकरावर कधी तापली नाहीस, म्हणून आमची लेकरं तुझ्या छायेत येऊन बसतात. म्हणून लक्षात आलं आई, त्या सूर्यापेक्षा तुझं व्यक्तिमत्व फार श्रेष्ठ आहे. आई सर्वश्रेष्ठ रे माझ्या दादांनो, सगळेच म्हणतात. पण त्या आईपेक्षा अत्यंत श्रेष्ठ व्यक्तिमत्व आमच्या घरात राहतं, ज्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे बाप. आई मला भूक लागली ग म्हणून 2 टायमाचं जेवण वाढणारी आई सगळ्यांच्याच लक्षात राहते. आयुष्यभर काबाड कष्ट करतो, स्वतःच्या पोटाला चिमटा देतो, पण 5 एकर जमीन घेतो ना, आयुष्यभराच्या शिदोरीची व्यवस्था करतो ना, तो आमचा बाप होत असतो. माझ्या मुलाला नोकरी लागू दे रे देवा म्हणून सगळ्या देवांना नवस करणारी आई सगळ्यांच्याच लक्षात राहते. पण माझ्या मुलाला नोकरी लागलीच पाहिजे म्हणून पुढाऱ्यांचे आणि साहेब लोकांचे उंबरटे झिजवणारा आणि त्यांच्या मागे पुढे फिरणारा भिकाऱ्यासारखा, अरे बाप किती लोकांच्या लक्षात राहिलं. माझ्या ताईंनो, आई मला 10 रुपये दे ग म्हणून पिशवीतून 10 रुपये काढून देणारी आई सगळ्यांच्याच लक्षात राहते. आयुष्यभर काबाड कष्ट करतो ना, तो आमचा बाप असतो. त्या बापाचं फाटलेलं शर्ट पहा, त्याचे विखुरलेले केस पहा, वाढलेली दाढी पहा, फाटलेलं बनियान पहा, फाटलेली चप्पल पहा. मायबाप, दिवाळीचा सण आला ना, तो बाप लग्न झालं एखाद्या पोरीचं, तिला साडी घेतो. बाकीचे 2-3 लेकरं असते ना, त्यांना ड्रेस घेतो. पोरीला पंजाबी ड्रेस घेतो, मुलाला टी शर्ट घेतो, जीन्सची पॅन्ट घेतो, भारीतले कपडे घेतो. मुलांना आपल्या चपला सुद्धा नवीन घेतो बाप. बायकोला साडी घेतो. घरात सगळा किराणा भरतो, दरवाजाला तोरण आणतो, दरवाजाच्या समोर आकाश कंदील खरेदी करतो. माझ्या दादानो, सगळ्याला सगळं खरेदी करतो रे तो बाप. पण बन्याल जर फटकी असेल ना, तो बाप स्वतःला नवीन बनियान सुद्धा खरेदी करत नाही. मी इमोशनल ब्लॅकमेल करत नाही तुम्हाला. आज जग फार चॅप्टर आहे, कीर्तनकाराच्या पुढचं. मी परिस्थिती सांगते मायबाप, ज्या घरात गरिबी असेल ना, अरे नसू द्या, गरिबी नसेल सुद्धा बाप सगळ्यांना सगळं पुरवतो रे, पण स्वतःच्या पोटाला चिमटा देतो. लक्षात घ्या मायबाप. अरे आपला पोरगा कॉलेजला जात असेल तर त्याला भारीची चप्पल घेतो, त्याला जीन्सची पॅन्ट घेतो, पण स्वतःची पॅन्ट जर उसवली ना तर तिला ठिगळ देतो. चप्पल फाटकी असेल ना, तुटलेली चप्पल घालतो. महिना दाढी करणार नाही तो बाप, अरे कटिंग करणार नाही, पण आपल्या लेकराला एक वही जास्त आणता येईल, पुस्तक जास्त कसं आणता येईल, माझ्या लेकराला शिक्षणाला जास्तीत जास्त मला हातभार कसा लावता येईल ना, या विचारामध्ये बाप असतो. कधी लक्षात येतं आमच्या नशिबाची ठिगळं त्याच्या बन्यांना तर पडली नाही ना. अरे कोण म्हणतो की बाप कठोर असतो? तो कठोर असतो म्हणून काही बोलत नसतो. तो माणूस किती कठोर असतो द्या का. पहिल्यांदा आमचा बाप रडतो ज्यावेळी त्याच्या एकुलत्या एका पोरीचं लग्न जमतं त्या दिवशी. दुसऱ्यांदा आमचा बाप रडतो ती पोरगी लग्न करून सासरी नांदायला जाते त्या दिवशी. तिसऱ्यांदा आमचा बाप रडतो ती पोरगी ऐन तारुण्यामध्ये विधवा होते अथवा टाकून दिली जाते त्या दिवशी. आणि चौथ्यांदा आमचा बाप रडतो ज्या पोरांसाठी मी कोट्यवधीची इस्टेट कमवली तीच मुलं ज्यावेळी बापाला आरे कारेची भाषा करतात ना त्या दिवशी. यापेक्षा काय विलक्षण जीवन आहे त्या बापाचं. आयुष्यभर कष्ट करतो रे तो बाप. अरे स्ट्राईक पासून नॉन स्ट्राईक पर्यंत 100 धावा करणारा विराट कोहली आमच्या सर्वांच्या लक्षात राहिलं. पण आयुष्याचा क्रिकेट खेळत असताना अरे या काळ्या मातीमध्ये आवताच्या ह्या बांधापासून त्या बांधापर्यंत नांगरणी वखरणी करत असताना किती रन काढले त्या बापाने, किती धावलाय तो बाप आमच्यासाठी.
मग आजपर्यंत त्या बापाचं कौतुक आम्ही कधी केलंय का मायबाप? अरे कोणताही बाप आयुष्यात कष्ट करतो, त्याला वाटतं माझा मुलगा मोठा व्हावा आणि तो चांगला माणूस बनावा. कोणत्याही बापाला असं वाटत नाही माझा मुलगा मोठा व्हावा आणि त्याला 5 लाखाचं पॅकेज मिळावं आणि 50,000चा पगार त्याला मिळावाच. कदाचित माझ्या पोराला 50,000चा पगार नाही मिळाला तरी चालेल, पण ताटाला ताट लावून जेवणारा. आणि बाबा तुम्ही जेवलात ना, दररोज संध्याकाळी सकाळी माझ्याशी ड्युटीवरून आला ना तर संवाद करणारा आणि ताटाला ताट लावून जेवणारा माझा मुलगा मला मिळावा. कोणत्याही बापाची किमान अपेक्षा असते. माझ्या दादांनो, बाप मेला ना तर त्याला सरण लागणार नाही गडे. जिवंतपणी जो अग्नी बापाला जाळतो, सांगतो माईबाप, ज्या दिवशी मुलगा त्या बापाला अरे तुरीची भाषा करतो ना, त्या दिवशी कोणताच अग्नी बापाला जाळायला लागत नाही. आणि ज्या दिवशी पोरगी बापाला न सांगता मनपसंतीने पळून जाऊन लग्न करते ना, त्या दिवशी बापाला जो अग्नी जाळतो ना, जगातला कोणताच अग्नी फिकाय मायबाप, सरण सुद्धा फिकाय, त्या अग्नीमध्ये बाप जळत असतो. म्हणून माझ्या ताईंनो, जीवनामध्ये खूप मोठ्या वागड्या, खूप शिका, फार मोठ्या व्हा. आणि माझी विनंती असेल, तुम्ही यांना खूप शिकवा, मुलींना खूप शिकवा. एक वेळेस मुलांना कमी शिकवा पण मुलींना शिकवा. आणि माझ्या ताईंनो, तुम्ही खूप शिका, खूप मोठ्या व्हा. मनपसंतीचे कपडे घाला, हरकत नाही. जीवनात सगळे निर्णय तुम्ही स्वतःचे तुम्ही घ्या, पण लग्नाचा निर्णय डावलू नका. बापाने नकार दिला ना तर कदाचित त्या मुलामध्ये काहीतरी कमतरता असली पाहिजे. 2 वर्षाच्या कॉलेजच्या ओळखीसाठी 18 वर्षाच्या प्रेमाचा बळी देऊ नका तुम्ही. बापाने नकार दिला तर 2 वर्षाची ओळख, 18 वर्षाच्या प्रेमाच्या समोर त्या 2 वर्षाच्या प्रेमाचा त्याग तुम्हाला करता आला पाहिजे गड्या. पळून गेलेल्या पोरीला पुन्हा जगात माहेर शिल्लक राहत नाही, अजिबात शिल्लक राहत नाही. अरे त्या बापाने जर काळ्या रानामध्ये आवताच्या बैल अरे सुटले आणि जर ते बांधावर गेले ना, दुसऱ्याच्या शेतात जाऊ लागले, आमच्या बापानं जर आवाज दिला मायबाप, तर मुका प्राणी असणारा बैल 4 पावलं मागं सरतो. एवढी ताकद ज्या बापाच्या शब्दात आहे. मला नवल वाटतं मायबाप, पण ज्यावेळी मुलगा आई वडिलांच्या विरोधात जाऊन व्यसन करतो आणि मित्राच्या गावातल्या एखाद्या पोराच्या लग्नात हळदीत डीजेच्या समोर दारू पिऊन नाचत असेल, त्यावेळी त्या बापाला काय वाटत असेल रे, काय वाटत असेल माझ्या दादा? अरे 4 माणसं जर रस्त्याने असले ना, आमचा बाप चालला तर 4 माणसं आमच्या बापाला पाहून रामराम घालतात. एवढ्या ज्या बापाच्या व्यक्तिमत्वामध्ये वजन आहे. पण ज्यावेळी स्वतःचा मुलगा बापाच्या समोर व्यसन करून येत असेल, सिगारेट ओढत असेल, पुड्या खात असेल, व्यसन करत असेल, त्यावेळी त्या बापाच्या अंतःकरणाला काय वाटत असेल माझ्या दादा? जीवनामध्ये मेल्यावर त्याला चिता जाळेल गड्या, पण आयुष्यभर मुलगा त्याच्या शब्दाच्या विरोधात जाणं आणि शब्दाच्या पुढे जाणं ना, हा अग्नी जेवढा बापाला जाळतो मायबाप जिवंतपणी, मेल्यावरचा अग्नीसुद्धा तेवढं दुःख देऊ शकत नाही गड्या. जगामध्ये काय प्रेम असेल मायबाप. माझ्या ताईंनो, ज्या दिवशी आपला बाप जगातून निघून गेला, समजायचं आपल्यासाठी माहेर संपलं. जरी माहेरी गेलात तुम्ही तरी बापाने ज्या पद्धतीने लाड केले ना, ते लाड आता राहिले नाही. आपला बाप गेला, आपली हट्ट करणारी व्यक्ती संपली, आपली माय गेली, जगातलं आपल्यासाठी माहेर संपलं. माहेरी जाऊन पहा तुम्ही, ज्या पद्धतीने तुम्ही बापावरती हट्ट गाजवता ना, तेवढा भावावरती हट्ट गाजवता येत नाही गडे. आता सगळे भाऊ सारखे नसतात, मी काही नाव ठेवत नाही कोणाला. आपला बाप गेला, आपली हट्ट करणारी व्यक्ती संपली. जोपर्यंत बाप असतो ना, काय प्रेम असतं त्या मुलीचं माहेरावर मायबाप. लहान असते ना तोपर्यंत ही गोष्ट माझी, ती गोष्ट माझी, ही गाडी माझी, हा बंगला माझा आहे. बाई, आमच्या पप्पांनी माझ्यासाठी मोठा LCD घेतला, LED घेतला. लहान लहान लेकरं वाट्यावर बसते, हे आमच्या वाट्यावर बसू नका रे, ओटा घाण होतो. लहान असते ना तोपर्यंत ही वस्तू माझी, ती वस्तू माझी, ती वस्तू माझी, प्रत्येक गोष्ट दाखवते. पण ज्यावेळी मोठी होते ना, मग बोर्ड दाखवताना ती मुलगी संकोच करते गड्या. हे माझं नाही, हे सगळं सोडून मला अशा घरी जायचंय ज्या घराचा अजून उंबरठा मी ओलांडला नाही. सांगू मायबाप तुम्हाला, ज्यावेळी भगवान परमात्मा मुलगी घडवू लागला ना, त्यावेळी त्याने बापाच्या अंतःकरणाचा एक तुकडा काढला आणि त्या काळजाच्या तुकड्यापासून त्यांनी पोरगी बनवली.
म्हणून पहा तुम्ही, बापावरती निस्वार्थ प्रेम करणारी पोरगी असते. आणि ज्यावेळी देवाने पोरगा बनवायला घेतला ना, त्यावेळी मेंदूचा एक भाग काढला डोक्याचा आणि त्याने पोरगा बनवला. म्हणून पहा तुम्ही, चितेला अग्नी सुद्धा जो देतो ना, तो मुलगा असतो. मुलगी हळवी असते, ती अंतःकरणाचा भाग आहे. ती अग्नी देऊ शकेल एवढं कठोर मन तिला बनवता येत नाही, कारण ती अंतःकरणाचा भाग आहे. पण मुलगा अग्नी देतो, कारण तो डोक्याच्या भागापासून बनवलेला असतो. माईबाप डोक्याच्या भागापासून बनवलेला असतो. मी असं म्हणणार नाही सगळे मुलं सारखे असतात. मुलं सुद्धा माईबापावरती फार प्रेम करतात. मुली मनकवड्या असतात, पण मनकवडेपणा पण देवाने का मुलीतच दिला. आता 10-15 दिवसांनी आम्ही कीर्तनानंतर घरी जातो ना, 3 वर्षाची छोटीशी कन्या आहे, पण आम्ही गेलो की ती तिच्या बाबांना, तिच्या वडिलांना ग्लास भरून पाणी आणते. ग्लास हिसळत असतो, तिला आणता येत नाही. काय करते ती, येता येता 2-3 घोट पिऊन घेते. पळत पळत येते ना, तर अर्ध पाणी खाली सांडतं, खाली 2-4 घोट पाणी शिल्लक राहिलेलं असतं. पण स्वतः ग्लास ती आपल्या बाबांच्या मुखाला लावते. बाबा, मी पाणी आणलंय तुमच्यासाठी. ते 2-4 घोट मुखामध्ये गेले ना, माईबा पोटात गेले ना, तर हजारो किलोमीटरचा प्रवास त्या ठिकाणी क्षीणभाग हलका होतो गड्या. ज्यावेळी छोटीशी कन्याना 2-4 घोट पाणी ज्यावेळी गिल्लासात घेऊन येते आणि स्वतःच्या हाताने ते गोडभर पाणी आपल्या वडिलांना पाजते. बाबा, तुमचे पाय चिपू का मी? मला सांगा, काय अक्कल आहे 2-4 लेकराच्या, त्या 2-4 वर्षाच्या लेकराला? पण त्याला जी अक्कल आहे ती आपल्याला तरी आहे का? मुलगी 2 वर्षाची असू द्या, 3 वर्षाची असू द्या, काय परमेश्वराने पांडुरंगाने तिच्या अंतःकरणामध्ये प्रेम घातलं माईबाप. म्हणून माझ्या ताईनं जोपर्यंत आपला जगात बाप आहे तोपर्यंत आपल्यासाठी माहेर. आपला बाप गेला, आपलं माहेर संपलं. आणि माझ्या दादांनो, ज्या दिवशी तुमची पोरगी लग्न करून सासरी नांदायला गेली, त्या दिवशीपासून समजायचं या घरात सर्वाधिक माझी काळजी करणारी व्यक्ती आता घरात राहिली नाही. घरात काही कारणास्तव जर वादविवाद झाला तर तुम्ही 2-2, 3-3 दिवस जेवत नाही, तसेच रुसतात आणि तसेच झोपतात. त्यावेळी तुमची 12-13 वर्षाची मुलगी जेवणाचं ताट घेऊन समोर येते तुमच्याजवळ. बाबा उठा ना हो बाबा, सकाळपासून काही खाल्लं नाही हो बाबा तुम्ही. दिदे, मला भूक नाही. खोटं बोलताय बाबा तुम्ही. मला माहिती आहे बाबा, तुम्हाला शुगर आहे, तुम्हाला BP, सकाळी नाश्ता करून तुम्हाला गोळ्या घ्यावे लागतात, नाही तर चक्कर येऊन कुठेही पडतात हो बाबा तुम्ही. आज 12 वाजले बाबा, तुम्ही जेवत नाही. मला माहिती आहे बाबा तुम्ही का जेवत नाही. माझा चुलता तुमच्याशी भांडला वेगळं निघण्यासाठी, म्हणून तुम्ही जेवत नाही ना. माझी चुलती तुमच्याशी भांडली वेगळं निघण्यासाठी, म्हणून जेवत नाही ना. माझी आई तुमच्याशी भांडली हो बाबा, काय नादाला लागतात आईच्या, ती तशीच पटकळी. तुम्हाला माझी शपथ आई हो बाबा, जर तुम्ही जेवले नाही तर अन्नाचा घास मुखात घेणार नाही मी. अरे बाप जर काही कारणास्तव उपाशी राहिला आणि पोरगी जर 12-13 वर्षापेक्षा मोठी असेल, मला नाही वाटत ज्या दिवशी बाप घरात उपाशी राहिला त्या दिवशी पोरगी अन्नाला शिवत असेल. ती पोरगी विचार करते, माझा बाप जर अन्नाला शिवत नाही तर मी का जेवण करू. आणि ज्या दिवशी हीच पोरगी लग्न करून सासरी नांदायला जाते माझ्या ताईंनो, माझ्या दादांनो, त्या दिवशीपासून तुम्हाला स्वतःची शपथ देणारी, उठवणारी, स्वतःच्या छोट्या छोट्या हातांनी 2 घास बनवणारी तुमची ताई आता घरात राहिली नाही. विठ्ठल, अरे आपल्या इकडे इकुलत्या एक पोरीच्या लग्नामध्ये आई सकाळी 8 वाजता नवी कोरी पैठणी साडी नेसते, पण पोरीच्या अंगावरती अक्षदा पडायची वेळ झाली. अरे 10 लाख ज्या बापाने हुंडा दिला तरी स्वतःला अंगावर आहेराचे कपडे चढवायला सुद्धा वेळ मिळाला नाही ना. तो आमचा बाप होता. बाप होता तो आमचा. आई मला आहे, आई तुम्हाला आहे. बाप मला आहे, बाप तुम्हाला आहे. एखाद्याची आई मारली माझ्या दादांनो तर तिच्या कपाटात निदान 10 नव्या कोऱ्या साड्या सापडतील. अरे 50,000 पगार होता आमच्या बापाला, पण स्वतःच्या अंगावरती ज्याने नवा कोरा शर्ट सुद्धा त्याच्या पेटीत सापडला नाही, कपाटात निघला नाही ना वारल्यानंतर, तो आमचा बाप होता. बाप होता तो आमचा. बापाचं समर्पण आपल्या समोर ठेवाले माझ्या दादांनो. मला आश्चर्य वाटतं, काही काही मुलं ज्यावेळी विचारतात काय कमवलं तुम्ही आमच्यासाठी. एक वराडी भाषेतली कविता आहे, आई बाप. हजारो मित्र असतील तुम्हाला मायबाप व्हॉट्सअप फेसबुकला. आज मुलांना आई वडिलांनी एखादं काम सांगितलं तर ते काम ऐकायला वेळ मिळत नाही.
पण हजारो किलोमीटर्स वरती असलेले मित्रमैत्रिणीशी मात्र चॅटिंग करायला, गप्पा गोष्टी करायला त्यांच्याकडे आज वेळ आहे. माझ्या दादांनो, आजारी जर पडलात तर तुमचे मित्र तुम्हाला दुरून हाय, हेलो, बाय, टेक केअर, काळजी घे म्हणून बाय बाय करतील. पण आजारी जर तुम्ही पडलात ना, काहीच बोलू नका रे त्या आई वडिलांशी. काहीच न बोलता न जेवता जर तुम्ही झोपलात तर त्या दिवशी तुमचा बाप विचार करतो, माझा दादा आज जेवताना दिसला नाही, तो आजारी पडला की काय. रात्रीच्या 12 रे निर्लज्जपणाने तुमच्या खोलीत प्रवेश करतो. नाही लाज त्याला पेव आपल्या मुलाच्या प्रेमाच्या पुढे. रात्री 12 वाजता खोलीत प्रवेश करतो. तुमच्या कपाळाला हात लावून पाहतो. तुमच्या शरीराचा ताप तो फक्त असतो तुमचा बाप. रात्रीच्या 12ला तुमच्या खोलीत प्रवेश करते. ग्लासभर दूध, पार्ले बिस्किटचा पुडा आणि तापेची पॅरासिटामॉल गोळी द्यायला जी विसरत नाही ना, माझ्या दादून फक्त तिला माय म्हणतात गड्या. अरे ज्याला आई बाप कळाले त्याला वेद कळाले, ज्याले कळाला बाप त्याले कळाला विठोबा, ज्याले कळाली आई त्याला कळाली विठोबा, त्याले कळाली रखुमाई. कवितेचं शीर्षक आहे मायबाप. ही कविता लिहिताना कवीच्या डोळ्यात पाणी होतं, ऐकताना माझ्या डोळ्यात पाणी होतं. तुमच्या डोळ्यात मला पाणी आणायचं नाही. पण काही मुलं जर आई वडिलांना बोलत जरी नसली, ही कविता ऐकून त्यांचं बोलणं जरी चालू झालं तरी माझी कविता आणि माझं कीर्तन सार्थक झालं असं मी म्हणेल. कुणास डोळे जाकताच सुंदरा दिसते, कुणास रंबा उर्वशी वसुंधरा दिसते, नवनाटकी जगाचं जणू काय काय दिसते, मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते. आज मुलं म्हणतात ना, काय कमवलं तुम्ही आमच्यासाठी. अरे मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, अख्खा आयुष्य माया माईनं मातीतच कालवलं. कोणी म्हणतही असेल माया बापाला, काय रे त्वा कमवलं. अरे कमवेल कसा, अख्खा आयुष्य माया बापानं माणूस बनवण्यातच घालवलं. अख्खा आयुष्य माया बापानं माणूस बनवण्यातच घालवलं. शेवटी नाम जप करायले आणि पूजा अर्चा करायले येडच नाही माय मायले. तरी तिच्याच मनात मला ईश्वराप्रती खरा भाव दिसतो. आणि मंदिरात जाणं आता सोडलं रे मी, मंदिरात जाणं आता सोडलं रे मी. कारण उन्हानं काळवंडले आल्या माझ्या बापाच्या पाठीवरच मले संध्याकाळी देव दिसतो. शेवटी याच माय बापाचं नामस्मरण करत करत मले मरण येऊ दे. आणि दमशील देवा तर हा चमत्कार होऊ दे. तो मोक्ष, तो स्वर्ग तुझा तुलाच राहू दे. पांडुरंगा, तो मोक्ष, तो स्वर्ग तुझा तुलाच राहू दे. आणि पुन्हा एकदा याच मायबापाच्या पोटी जन्म घेऊ दे. पुन्हा एकदा याच मायबापाच्या पोटी जन्म घेऊ दे. आयुष्याचं समर्पण आहे, फक्त सरपण होऊ देऊ नका गड्या, सरपण होऊ देऊ नका त्यांचं. जीवनात तिसरी भक्ती सांगितली पितृवचन आणि चौथी भक्ती सांगितली सेवापती. जर पत्नी असाल तर आपल्या उभ्या आयुष्यामध्ये आपल्या पतीची सेवा प्रामाणिकपणे करा. तुका म्हणे पतिव्रता, जिची भारतावरी, जिची जगावरी, जिची देवावरी सत्ता. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मातृवर्ग पितृवर्ग एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने हात वरती घ्या बरं. ठोबा रखुमा जय जय ठोबा रखुमा, हरी हरी ठोबा ठोबा रखुमा, ठोबा रखुमा, जय जय ठोबा रखुमा, जय जय ठोबा रखुमा, जय जय ठोबा रखुमा, ठोबा रखुमा, ठोबा रखुमा, ठोबा रखुमा, ठोबा 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 ठोबा. डाई 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 ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली जलद ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली जलद माऊली माऊली माऊली. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. पुढच्या तीनही चरणाचा अर्थ मी सरळ सरळ सांगते. हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा,
ही जर सेवा प्रामाणिकपणे केली तर आणखी कोणती सेवा आहे महाविष्णूची? सत्य बोले मुखे हिची विष्णूची महापूजा, दुःखवी अनेकांच्या दुःखे हिची विष्णूची महापूजा. का हो तुकोबाराय, ही सेवा जर जीवनामध्ये आम्ही प्रामाणिकपणे केली तर ती सेवा ईश्वर चरणी समर्पित महापूजा म्हणूनच समर्पित होते का? त्यावेळी तुकोबारायांनी सांगितलं, मनात जर दृढ निश्चय असेल तर का शक्य होऊ शकत नाही. अभंगाचं शेवटचं चरण. निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ. तुका म्हणे तेची फळ, तुका म्हणे तेची फळ. हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा. अनुभव नोहे तुझा अनुभव. निश्चयाचे बळ, तुका म्हणे त्याची फळ, हेची विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझ्या मनात जर दृढ निश्चय असेल तर का शक्य होऊ शकत नाही. तुकोबारा गात्यामध्ये प्रेरणा देतात. असाध्य ते साध्य करिता सायास, कारणा अभ्यास तुका म्हणे. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. आपल्याकडे हिंदीत एक शेर म्हणतात, लहरों से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. मंजिलें तो उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जाना होते है. पंखों से कुछ नहीं होता तो हौसलों में उडान होती. झालेली सेवा ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी कीर्तन करण्याची संधी मला प्राप्त झाली असे कैलासवासी तीर्थस्वरूप अभिमानराव देवरावजी माने यांच्या चरणी आपण ही वाकपुष्पांजली कीर्तनरूपी श्रद्धांजली समर्पित करणार आहोत. भगवान पंढरीशाकडे प्रार्थना करूयात, त्यांच्या आत्म्याच परमात्मा शांती लाभून देवोत आणि स्वतःच्या चरणाशी परमात्मा श्रीहरी त्यांना स्थान प्राप्त करून देवोत. त्यांचे सर्व कुटुंबीय असतील, त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी, जयश्री आईसाहेब अभिमानजी माने, त्याचप्रमाणे तीर्थस्वरूप बाबांचे या ठिकाणी चिरंजीव श्री विजय भाऊ अभिमानजी माने, सुनबाई सौभाग्यवती काव्याताई विजयजी माने, सौ अमुली सौ रुपालीताई कालिदासजी नाईकवाडे, सौभाग्यवती दीपालीताई दत्तात्रेयजी मोरे आणि सौभाग्यवती स्मिताताई सचिनजी सूर्यवंशी. या ठिकाणी तीर्थस्वरूप बाबांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, 3 मुली आणि 1 मुलगा, सुन नातवंड, सुंदर असा परिवार आहे. या सर्व परिवाराला त्या दुःखातून सावरणीची ताकद परमात्मा श्रीहरी प्राप्त करून देवोत आणि कीर्तनरूपी श्रद्धांजली सर्वांच्या वतीनं या ठिकाणी तीर्थस्वरूप कैलासवासी अभिमानजी माने यांच्या चरणी आपण समर्पित करू. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल. महाराज विचारला अधिकार फुला करा फुला वाटा. महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पाय करा क्षमा पराध. महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकारा हा झाली समाधान तुमचे देखील. वाटा वाटा फुलं वाटा. विते मन हेचे नाही ना पण हेचे सापड आता उठावे ते मन हेचे नाही ना.
कैवल्य देदासे सदसुंदर मनो विदिला माझा अर्थ ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी हित निनंत कोणी अवतार मनोरंग नाव ठेविले ज्ञानी अर्थ ज्ञान राजा कैवल्य देदासे सदसुंदर मनो विदिला माझा अर्थ ज्ञान राजा प्रगट गुहे बोलले विश्व ब्रह्मस गेले राम जनार्दनी चरणी मस्तक ठेविले अर्थ ज्ञान राजा मनो विदिला माझा अर्थ ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुरामा पावी राखव्या मा तुकारामा राघवी सागरात पाषाण तारिले तैस तुकोबाचे आ मंगर केले अर्थ तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सत्तानंद राखव्या मा तुकारामा गीता तुलनेची ब्रह्मा तुकासे आहे धरणी मस्तक ठेवले अर्थ तुकारामा स्वामी सद्गुरुधामा संस्थान कवी आम्हा अर्थ तुकारामा घालील लोटांगण मंदिरा चरण डोळ्याने पाहिले बदले प्रमेयाने भावी माझी आस पंढरीचा वारकरी संत संगे सर्व काळ चंद्रभागे स्नान पंढरीचा वारकरी माघणी तुझ प्रती आहे या संतासी निर्भीची मजदे तुका म्हणे आता उद्धार तू होय या संतासी निर्भीची मजदे ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज जगत जननी तुळजा भवानी की